नमस्कार मंडळी. माइंडस्टिक्स फाउंडेशनच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अगदी वेगळ्या भाषेबद्दल बोलणार आहोत. ही आहे इलेक्ट्रिकल प्लॅन्सची गुप्त भाषा, जी आपल्याला समजून घ्यायला मदत करते की आपल्या घरातलं वायरिंग नेमकं कसं काम करतं. कधी एखाद्या बिल्डिंगचा किंवा घराचा इलेक्ट्रिकल प्लॅन पाहिलाय? त्यात अशी काही चिन्ह असतात की वाटतं जणू काही गुप्त कोडच आहे, एक असं रहस्य जे आपल्याला उलगडायचंय. तर ही दुसरी तिसरी कुठली नाही तर थेट विजेची भाषा आहे. आणि आज आपण तीच भाषा वाचायला शिकणार आहोत. चला तर हे ज्ञान मिळवून स्वतःला थोडं अजून सक्षम बनवूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. सर्किटचा जो मूळ पाया आहे म्हणजे वायरिंग, त्या तारा जे विजेसाठी रस्ता तयार करतात. हे बघा, वायर्स म्हणजे काय तर आपल्या इलेक्ट्रिकल नकाशावरचे रस्तेच समजा. ही चिन्ह आपल्याला सांगतात की वीज कुठून कुठे जाणार आहे, आणि हेच तर संपूर्ण सर्किटचा पाया आहे, नाही का? बरं, आता विजेसाठी रस्ता तर तयार झाला, पण ह्या रस्त्यावरच्या वाहतुकीला म्हणजे विजेच्या प्रवाहाला कंट्रोल कोण करणार? त्यासाठी असतात स्विचेस. चला बघूया काही नेहमीच्या वापरातले स्विचेस. हा आहे वन वे स्विच, म्हणजे आपलं साधं नेहमीचं बटन. खोलीतलं लाईट किंवा पंखा चालू बंद करण्यासाठी आपण हेच वापरतो. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. सर्किट डायग्रामसाठी याचं चिन्ह वेगळं असतं आणि लेआउट प्लॅनसाठी वेगळं, पण काम एकच, सिंपल, ऑन आणि ऑफ. आणि हा आहे टू वे स्विच. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे जिन्यातला लाईट. आठवतंय, आपण खालून लाईट लावतो आणि वर जाऊन बंद करतो, किंवा वरून लावतो आणि खाली येऊन बंद करतो. म्हणजे एकाच दिव्यावर दोन ठिकाणांवर कंट्रोल. हे चिन्ह नेमकं तेच दाखवतं. कमाल आहे ना? आता हे बघा, पुश बटन. नावाप्रमाणेच याचं काम आहे. दारावरची बेल आठवा, आपण बटन दाबून ठेवतो तोपर्यंतच बेल वाजते. हात काढला की बेल बंद. म्हणजे हा फक्त तात्पुरता संपर्क जोडतो. ओके, तर रस्ते झाले, कंट्रोल करणारे स्विचेस झाले, पण ही वीज शेवटी पोहोचते कुठे? तर त्या उपकरणांपर्यंत, त्या सॉकेट्सपर्यंत, जिथे आपण आपलं काम करतो. आपल्या घरात प्रामुख्याने दोन प्रकारचे सॉकेट्स असतात. एक म्हणजे 6 अँपिअरचा आणि दुसरा 16 अँपिअरचा. आता 6 अँपिअरवाला कशासाठी? तर टीव्ही, फॅन, लाईट्स यांसारख्या छोट्या उपकरणांसाठी. आणि 16 अँपिअरवाला तो असतो हेवी ड्युटी उपकरणांसाठी, जसे की गीझर, एसी. आणि हो, दोघांची चिन्हसुद्धा वेगळी आहेत. हे लक्षात ठेवणं सुरक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. हे चिन्ह तर अगदी सरळ सोपं आहे. हे आहे लॅम्पचं, म्हणजे दिव्याचं. कुठेही प्रकाशाची गरज असेल तर तिथे हे चिन्ह वापरलं जातं. आणि हे चिन्ह तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, बरोबर? हा आहे आपला सीलिंग फॅन, अर्थात छताचा पंखा. घराच्या प्लॅनमध्ये हे चिन्ह दिसणारच. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की वीज कशी येते आणि कुठे जाते. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेफ्टी, कारण विजेच्या बाबतीत सुरक्षा सगळ्यात आधी येते. चला तर भेटूया आपल्या सर्किटच्या गार्डियन्सनं, म्हणजे संरक्षकांना. अर्थिंग हा शब्द आपण खूप ऐकलाय, पण हे आहे काय नेमकं? तर ही एक लाईफ सेव्हिंग सिस्टम आहे. यात संपूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टमला जमिनीशी जोडलं जातं. याने होतं काय की जर समजा काही गडबड झाली तर जो जास्तीचा करंट असतो तो सरळ जमिनीत निघून जातो आणि आपल्याला शॉक लागण्याचा धोका टळतो. आणि हे जे चिन्ह आहे ते आहे अर्थ पॉइंटचं. सुरक्षेच्या दृष्टीने हे सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह आहे. जिथे जिथे हे सेफ्टी कनेक्शन दिलं जातं तिथे हे चिन्ह आपल्याला दिसतं. आता बघा, कधीकधी वीज अचानक खूप जास्त येते. अशावेळी आपल्या महागड्या उपकरणांचं काय? तर त्यांना वाचवण्यासाठी हे दोन बॉडीगार्ड आहेत. पहिला आहे फ्यूज. हा असा बॉडीगार्ड आहे जो धोका दिसताच स्वतःचा बळी देतो, म्हणजे तो जळून जातो आणि आपलं उपकरण वाचवतो. आणि दुसरा आहे सर्किट ब्रेकर. हा स्मार्ट बॉडीगार्ड आहे. धोका दिसला की तो फक्त स्विच बंद करतो, म्हणजे ट्रिप होतो. धोका टाळला की आपण त्याला परत चालू करू शकतो. दोन्हीचं काम एकच, आपल्या उपकरणांची सुरक्षा. चला तर मग, आत्तापर्यंत आपण वेगवेगळे सुटे भाग पाहिले. आता ह्या सगळ्यांना एकत्र जोडून एक पूर्ण चित्र कसं तयार होतं ते बघूया. हे बघा, सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. एक स्विच आहे जो विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. तिथून वीज पुढे जाते एका दिव्याकडे किंवा पंख्याकडे, जे जोडलेले आहेत एका सॉकेटला. आणि या सगळ्या सिस्टीमला सुरक्षित ठेवलंय एका फ्यूज आणि अर्थ कनेक्शनने. पाहिलंत? ही वेगवेगळी चिन्ह एकत्र येऊन
एक पूर्ण गोष्ट सांगतायत. तर आता विजेची ही भाषा आपल्याला थोडीफार कळायला लागली आहे. मग आता कधी एखादा प्लॅन समोर आला तर विचार करा की तुमच्या आजूबाजूचे हे ब्लूप्रिंट्स नेमकी कोणती कहाणी सांगत आहेत. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?